ही माझ्या मागे बघताय ना, ही मुंबई शेअर बाजाराची बिल्डिंग आहे, म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची. या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये तुम्ही कधी झू बघितलं आहे का? नाही बघितलं तर चला मी आज तुम्हाला प्राणी संग्रहालयाची सफर घडवतो. मुंबई शेअर बाजारामध्ये तुम्ही प्रत्येकाने बुल बघितला असेल किंवा प्रत्येकाची इच्छा असते की त्या मुंबई शेअर बाजारातल्या बिल्डिंग खाली असलेल्या बुलसोबत एक फोटो काढावा. पण हा बुल का लावलेला असतो किंवा महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगतो की जे शेअर बाजारातले प्राणी, जे झू म्हणजे प्राणी संग्रहालयाची जी सफर तुम्हाला घडवणार आहे, त्या एक एक प्राण्यांची आज आपण ओळख करून घेणार आहोत. आणि हे एक एक प्राणी म्हणजे तुम्ही आम्ही इन्व्हेस्टर्स आहोत. ते इन्व्हेस्टर्स कसे असतात ते आपण आज जाणून घेऊया. शेअर बाजारातल्या प्रत्येक इन्व्हेस्टरची कोणत्या ना कोणत्या प्राण्याशी तुलना केलेली असते. आता सगळ्यात आधी आपण बुल बघणार आहोत. बुल म्हणजे काय आहे? थोडक्यात बैल. तुम्ही आता बघत असाल की बुल हा काय करतो तर माणसाला शिंगावर घेतो आणि जमिनीवर जातो, म्हणजेच तो थोडक्यात आकाशात माणसाला उचलून घेत असतो. त्याचप्रमाणे तेजीवाले बाजारात शेअरच्या किमती वर नेण्याकडे त्यांचा कल असतो. म्हणजेच बाजारात जेव्हा शेअरच्या किमती वर जात असतात तेव्हा त्याला बुलिश ट्रेंड म्हणतात. बेअर म्हणजे काय की हा अस्वल. तुम्ही जर अस्वलाचा स्वभाव बघितला असेल तर तो कसा असतो, तो कोणत्याही माणसाला जर त्याने पकडलं किंवा कोणत्याही प्राण्याला त्याने पकडलं तर तो आधी त्याला जमिनीवर पाडतो, त्याचं पोट फाडतो. त्याचप्रमाणे हे मंदीवाले असतात की जे बाजारामध्ये फायदा कमवण्यासाठी शेअरची किमती या पाडण्यासाठी प्रयत्न करत असतात, ज्यामुळे जेव्हा बाजार पडतो तेव्हा त्याला बेरिश ट्रेंड म्हणतात. ॲग म्हणजे काळवीट. आता काळवीटाचं काय शेअर बाजारात तर बऱ्याच गुंतवणूकदारांना शेअर बाजारात जेव्हा तेजी मंदीचे चक्र चालत असतात तेव्हा त्याच्यामध्ये उतरण्याची इच्छा अजिबात नसते, तेव्हा त्यांना रिस्क घेण्याची इच्छा तर ही नसतेच. पण मग अशावेळी हे गुंतवणूकदार काय करतात की बाजारात जे IPO येतात ते IPO विकत घेतात. ते IPO लिस्ट झाले की शेअर विकून नफा कमवतात. तर याचा जो स्वभाव असतो हा स्टॅकसारखा असतो. तर काही गुंतवणूकदारांची तुलना ही पीकशी केली असते. पीक म्हणजे काय तर डुक्कर. काही गुंतवणूकदार अतिउत्साहाच्या भरात खूप मोठा नफा पदरात पाडून घेण्यासाठी बाजारात गुंतवणूक करत असतात आणि छोटा तोंडी मोठा घास घेण्याचा ते प्रयत्न करतात. तर ही त्यांची तुलना या डुकराशी केली असते. हे गुंतवणूकदार IQ माहिती, टिप्स याच्यावर अवलंबून असतात आणि त्या टिप्स ऐकूनच शेअर बाजार ट्रेड करत असतात. त्यामुळे आली ना मोठी रिस्क. चिकन हा बऱ्याच लोकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो, पण ते खाण्याचं चिकन नव्हे. ही इथे चिकन म्हणजे कोंबडी. इथे या कोंबडीची तुलना काही गुंतवणूकदारांशी केली जाते. ती कशी तर बऱ्याच लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची इच्छा असते पण त्यांची हिंमत होत नाही. मग ते पारंपरिक गुंतवणुकीचे मार्ग अवलंबतात. म्हणजे की कसं FD, म्युच्युअल फंड्स. आता म्युच्युअल फंड्स जरी शेअर बाजारात इन्व्हेस्टमेंट असली तरी शेअर बाजारापेक्षा थोडीशी सेफ इन्व्हेस्टमेंट असते. त्यानंतर FD झाल्या. तर यानुसार हे इन्व्हेस्टर्स रिस्क घेत नाही, पण संधीशी जशी चाहूल लागते तसे या कोंबड्या पटापट दाणे टिपतात. त्याचप्रमाणे हे इन्व्हेस्टर शेअर बाजारात FDमध्ये जिथे कुठे चांगले रिटर्न्स मिळतील तेव्हा ही संधी सोडत नाहीत.